हॅलो स्टुडंट्स, आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा एक क्वेश्चन बघू कसा सोडवायचा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. ओके, बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट अँड द बुक्स ऑफ शिल्पा अँड कटरीना. हे दोन पार्टनर आहेत आणि त्यांचं आपल्याला काय बनवायचं आहे, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे आणि बॅलन्स शीट बनवायची आहे. दिलेलं काय आहे आपल्याला, ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ठीक आहे, ट्रायल बॅलन्स अशा प्रकारे आहे. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, संडे डेटर, स्टॉक, बॅड डेट्स वगैरे. हा पूर्ण क्वेश्चन आधी आपल्याला वाचून घ्यायचा आहे. मी आता इथे वाचत नाही आहे, पण जेव्हा तुम्ही क्वेश्चन सोडवता तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला हा क्वेश्चन जो असतो ना तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट्स वाचायचे आहेत. ॲडजस्टमेंट्स आहेत खाली, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31st March 2019. याचा अर्थ होतो की स्टॉक इन हँड म्हणजे क्लोजिंग स्टॉक. ते म्हणतात की क्लोजिंग स्टॉक आहे 58,000. ठीक आहे, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहेत रॉयल्टीज 1,500 आणि वेजेस आहेत 800. तर हे जे ॲडजस्टमेंट्स आहेत त्यांच्यासाठी आपल्याला इथे टिकमार्क करून घ्यावं लागेल. जसं रॉयल्टीज आहे ना, ती आउटस्टँडिंग आहे 1,500. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला रॉयल्टी दिसेल तर त्याला तुम्ही इथे मार्क करून घ्या, कारण त्याच्याखाली आपल्याला एक लाईन सोडावी लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्याचे ₹1,500 ॲड करावे लागतील. त्यानंतर वेजेसच्या तिथे पण एक मार्क तुम्हाला करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघू आपण. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. पेड इन ॲडव्हान्स म्हणजे हा प्रीपेड एक्सपेन्स आहे. प्रीपेड एक्सपेन्स ₹2,000 आहे. प्रीपेड सॅलरी ती मायनस करावी लागेल सॅलरीमधली. मग सॅलरीच्या तिथे आपल्याला मार्क करून घ्यावं लागेल. सॅलरीच्या तिथे पण एक मार्क केला आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 1,000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 3% ऑन संडे डेटर्स. तर इथे बॅड डेब्ट्स आणि संडे डेटर्स दोन्हीच्या तिथे ॲडजस्टमेंट येणार आहे. बॅड डेब्ट्स, संडे डेटर्स कुठे आहे, संडे डेटर्सच्या तिथे पण तुम्हाला मार्क करून घ्यावं लागेल. बॅड डेब्ट्सच्या तिथे पण मार्क करून घ्यावं लागेल. संडे डेटर्स. ठीक आहे, संडे डेटर्सच्या तिथे पण मार्क करून घेतलं. इथे तुम्हाला जे बॅड डेब्ट्स आहेत ना तिथे 2 मार्क करावे लागतील, कारण RDD जे आहे त्याच्यातनं ते सुद्धा बॅड डेब्ट्सच्या तिथे त्याची पण एक ॲडजस्टमेंट येईल. ठीक आहे, तिथे 2 ओळी सोडाव्या लागतील, म्हणजे टोटल 3 ओळी एक टोटलसाठी अशा 3 ओळी सोडाव्या लागतील, म्हणजे ते 3 लाईन करायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट आहे डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. डिप्रिसिएशन आहे लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरवर. तर हे लँड अँड बिल्डिंग कुठे आहे त्याच्यावर आपल्याला तिथे पण आपल्याला एक मार्क करायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही क्वेश्चन सोडवायला जाल तेव्हा काय करायचं आहे सांगते मी तुम्हाला. हे जे ह्या ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे पण आयटम्स दिलेले आहेत ना ते आधी त्यांचं पोस्टिंग करायचं आहे. म्हणजे तुम्ही आधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवून घेणार, त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवून घेणार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बॅलन्स शीट दाखवून घेणार आहे. बघा जसं आपल्याला इथे दिलेलं आहे ते हा क्वेश्चन कसा सोडवला गेला आहे. अशा प्रकारे आपल्याला फॉर्मॅट दाखवून घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंटचा आणि बॅलन्स शीटचा. ठीक आहे, पर्टिक्युलर्स अमाऊंट पर्टिक्युलर्स अमाऊंट लायबिलिटीज अमाऊंट असेट्स अँड अमाऊंट आणि डेबिट आणि क्रेडिट लिहायला विसरायचं नाही आहे. ठीक आहे, आता आपण बघू ही डेबिट्स वर जी असते ती ट्रेडिंग अकाउंट आणि त्याच्या खालचा जो भाग आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी वापरतात आणि बाजूचा जो भाग आहे बाजूला जी आहे ती बॅलन्स शीट आहे. ठीक आहे, ही झाली बॅलन्स शीट. त्यासाठी आता आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिलं आहे लँड बिल्डिंग. आपण जसं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे तसे एक पोस्टिंग करून घेऊ. लँड अँड बिल्डिंग. ठीक आहे, ह्याच्यावर डेप्रिसिएशन आहे म्हणून एक लाईन आपण सोडलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे फर्निचरवर पण 10% डेप्रिसिएशन आहे, तर त्याच्यासाठी पण एक लाईन आपल्याला सोडायची आहे. ठीक आहे, डेप्रिसिएशन म्हणजे काय की त्या वस्तूची किंमत जेव्हा विकत घेतो तेव्हा तेवढीच राहत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे सन्डे डेटर्स. म्हणजे ह्यांच्याकडनं आपल्याला पैसे घ्यायचे आहेत. ज्यांच्याकडून आपल्याला पैसे मागायचे आहेत त्यांना डेटर्स म्हणतात आणि जे आपल्याकडनं पैसे मागणार आहेत त्यांना क्रेडिटर्स म्हणतात. ठीक आहे, सोप्या भाषेत समजायचं तर. ठीक आहे, इथे जागा सोडायची, कारण RDD पण आहे, ओल्ड RDD बॅड डेब्ट्स आहेत, त्याच्यामुळे 3 लाईन आपण सोडलेल्या आहेत. ठीक आहे, आता इथे ट्रेडिंग अकाउंटसाठी जागा सोडली आपण आणि पुढे येते 2 बॅड डेब्ट्स.
इथे बॅड डेटसाठी पण 4 लाईन सोडायच्या आहेत. मी 3च सांगितल्या. तुम्ही RDD पण आहे, ओल्ड RDD पण तिथे लेस करावी लागेल, ॲड करावी लागेल. सो लेस करावी लागेल. त्यामुळे ओल्ड RDDसाठी पण जागा सोडायची आहे. अशा प्रकारे 4 लाईन आपल्याला इथे सोडायच्या आहेत. ठीक आहे, 4 लाईन सोडल्या. आता नेक्स्ट येणार आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरीवर 4,000 आहे. आउटर कॉलमला असले याचं कारण ह्याच्यावर काही हे नाही आहे, काय ते आपलं ॲडजस्टमेंट नाही आहे. त्याच्यानंतर वरती आपलं काय येईल, पुढे आहे वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, त्याच्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटला येईल. इनर कॉलमलाच अमाऊंट येईल कारण त्याच्यावर आउटस्टँडिंग वेजेस ॲड करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आहे सॅलरीवर पण ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये पण ॲड करायचं आहे. 5,000 सॅलरी आली. त्याच्यानंतर आलं टू कॅरेज इनवर्ड हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, जे मटेरियल आणलं जातं तेव्हा जे भाडं दिलं जातं, टेम्पोचं भाडं, जे वाहतुकी ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, त्याला कॅरेज इनवर्ड म्हणतात. ठीक आहे, तर त्याला 4,000 असे आपण लिहिले. त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न आपण लिहिलं नाही आहे, आणि ते लेस सेल्स रिटर्न आपण लिहून ठेवू शकतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे, 4,000 लिहिले. त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग्सला अजून आपल्याला वेळ आहे, कारण अजून आपण कॅपिटलची एंट्री केली नाही. कॅपिटल जे आहे त्याच्यातून आपल्याला ड्रॉइंग लेस करावी लागेल, त्यामुळे आपण ते सोडू आणि नंतर बघू. आता पुढे बघा डिस्काउंट आहे, ते डिस्काउंट आपण दिलं आहे लोकांना, कोणातरी दिलं आहे. ठीक आहे, आपण म्हणजे हा जो बिझनेस आहे शिल्पा आणि कतरिनाचा, त्यांनी दुसऱ्यांना दिला म्हणून ते डेबिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख. ॲडव्हान्स दिले कोणातरी पैसे दिलेत, म्हणजे आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत पैसे. ठीक आहे, म्हणजेच ती बिझनेसमध्ये परत येणार आहेत ते पैसे ना. मग ॲडव्हान्स जो असतो तो असेट असते, मग ॲडव्हान्स टू शाहरुख आपण असेट साईडला टाकलं. ठीक आहे, नंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, हे सगळं आपण असेट साईडलाच लिहून घ्यायचं. ते असेट साईडलाच येणार, ती आपली असेट आहे, मालमत्ता आहे. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट आपण पे केलेला आहे 1,000, ते डेबिट साईडला येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजे ज्याला आपण पैसे देतो ते डेबिट साईडला, म्हणजे जो खर्च आहे तो डेबिट साईडला ऑब्वियसली, आणि जो एक्सपेन्स जो आहे तो डेबिट साईडला, आणि जिथून आपल्याला पैसे येतात ते क्रेडिट साईडला. असेट असेल ते आणि असेट असेल ते असेट साईडला, आणि जी लायबिलिटी ज्याला पैसे द्यायचे आहेत ते लायबिलिटी साईडला. ठीक आहे, पुढचं आहे कॅरेज इनवर्ड, पुढचं आहे रॉयल्टीजची एंट्री इथे आपण केलेली आहे 2,000 रुपये. रॉयल्टीच्या तिथे पण ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे आपण इथे ते सोडून दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर परचेसची एंट्री करायची आहे आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू आपण कॅपिटल अकाउंटची एंट्री आपण आता करू. ड्रॉइंग पण त्याच्यातनं लेस करून घेऊ. आता आपण क्रेडिट साईड बघू, काय काय आहे क्रेडिट साईडला. सेल्स आहे, तर आता आपण एंट्री करून घेऊ. आधी सगळ्यात पहिले आपण लिहू कॅपिटल अकाउंट कोणाचं, पार्टनर्सचं. काय नाव आहे त्यांचं, शिल्पा आणि कटरीना. ठीक आहे, शिल्पाचे किती आहेत, 45,000 लिहून घेतले. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो असेल ना तो ॲड किंवा लेस करावा लागेल, त्याच्यासाठी एक लाईन सोडली. ड्रॉइंग लेस करावी लागेल, त्याच्यासाठी एक लाईन सोडली. अशा आपण टोटल किती लाईन इथे सोडल्या, 3 लाईन इथे सोडल्या. ठीक आहे, ड्रॉइंग जे आहे ते आपण इथे लेस करून घेऊ. शिल्पाची आहे 2,000. ठीक आहे, आणि कटरीनाची पण अकाउंट इथे आपण लिहून घेऊ. कटरीनाचं किती कॅपिटल आहे, 45,000 कॅपिटल, म्हणजे 45,000 त्याने बिझनेसमध्ये टाकलेले आहेत, सोप्या भाषेत सांगायचं तर. आणि त्याच्यातनं लेस करू आपण ड्रॉइंग किती, म्हणजे त्याने पैसे परत काढून घेतले बिझनेसमधनं, असे किती आहेत, 3,000 बिझनेसमधनं सेल्फ यूजसाठी जे पैसे काढले जातात त्याला ड्रॉइंग म्हणतात. ठीक आहे, म्हणजे पार्टनर्स सेल्फ यूजसाठी जे पैसे काढतात त्याला ड्रॉइंग म्हणतात. पुढे आहे बिल्स पेबल म्हणजे काही बिल्स अजून द्यायची पेंडिंग आहेत, तो एक्सपेन्सेस आहे, ती लायबिलिटी जबाबदारीच आहे, त्यामुळे ती लायबिलिटी साईडला येईल. 17,500 बिल्स पेबल. त्याच्यानंतर बँक ओडी, हे एक प्रकारचं लोनच आहे, लायबिलिटी आहे, त्याची पण एंट्री करून घेतली. त्याच्यानंतर बँक ओडी आली. त्याच्यानंतर परचेस रिटर्न आहे. परचेस आपण लिहिलंच नाही आहे.
आणि परचेस इथे लिहून घ्यायचं आहे. परचेस आहे 50,000 आणि मायनस लेस करायचं आहे परचेस रिटर्न. परचेस केलेलं तर काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून ते रिटर्न केलं. तर परचेस आहे 1480 रिटर्न केलं तर राहिले किती आता 48,520. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. पुढे आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, म्हणजे जे आपल्याकडे पैसे म्हणजे जे आपल्याकडे पैसे मागायला येणार, म्हणजे मी कंपनीकडे पैसे मागायला येणार. ठीक आहे. म्हणजे ज्यांना पैसे द्यायचे आहेत, ज्यांना पेमेंट द्यायचं आहे कंपनीने, ते आहे 22,000 लायबिलिटी साईडला. त्याच्यानंतर बँक लोन आहे, बँक लोन पण आहे 15,000चं. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट आता इथे पैसा आला आहे, इथे पैसा गेला नाही आहे. जो पैसा इथे पैसा आला आहे, इंटरेस्ट मिळालं आहे, मग ते कुठे होणार? बाय इंटरेस्ट रिसिव्ड. ते येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ते किती आहेत? 1,500 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे RDD. आता हे RDD आहे, हे ओल्ड RDD आहे, म्हणजे गेल्या वर्षीचं जे RDD आहे ना, ती आहे 1,000. तर जे आधीचं RDD आहे गेल्या वर्षीचं, ते आपल्याला इथे बॅड डेब्ट्समधनं लेस करायचं नाही, कंसात लिहायचं आहे की ओल्ड RDD करून. ठीक आहे. ते किती आहे? 1,000. ठीक आहे. बाकीच्या एंट्रीज अजून बाकी आहेत ॲडजस्टमेंट, म्हणून आपण फक्त नोट करून ठेवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेल्स किती आहे? 1,20,000, 1,20,000. त्याच्यामध्ये रिटर्न पण आहे, मग ते 1,20,000 मायनस 2,000 केल्यावर आपल्याला मिळतील 1,18,000. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या सगळ्या एंट्रीज करून झालेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत ॲडजस्टमेंट्स. ठीक. पहिली जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे क्लोजिंग स्टॉकची. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ₹858,000 ऑन 31 मार्च 2018. ठीक आहे. 2019 सॉरी. मग ती 58,000 दोन्ही ठिकाणी आपण इथे एंटर करून घेतलेले, एक तर बॅलन्स शीटला आणि एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे. 2 ठिकाणी एंट्री करायची असते बॅलन्स शीटचा कुठल्याही ॲडजस्टमेंट्सच्या. ठीक आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे, रॉयल्टीज आहेत 1,500 आणि वेजेस आहेत 800. इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्स ॲड करायचे असतात रॉयल्टीजमध्ये. ॲड आउटस्टँडिंग रॉयल्टीज केलं आपण, किती आहे? 1,500. मग किती झाले आपल्याला मिळाले? 1,500 सॉरी 1,500 नाही, इथे आपल्याला मिळतील 1,500. ठीक आहे. आता पुढचं आहे आउटस्टँडिंग वेजेस किती आहेत? 1,480. सॉरी, वेजेस किती आहेत? 800. मग ॲड केल्यावर 3,800 मिळाले आपल्याला. ठीक आहे. सॉरी. त्याच्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट, ओपनिंग स्टॉक आपल्याला लिहायचा राहून गेला आहे. तर ओपनिंग स्टॉक आहे 65,000. तर आधी आपण ओपनिंग स्टॉक लिहून घेऊ, नंतर आपण दुसरी इफेक्ट जो द्यायचा असतो, दुसरी एंट्री होईल. दुसऱ्या बॅलन्स शीटच्या तिथे लायबिलिटी साईडला एंट्री होईल आउटस्टँडिंग एक्सपेन्सची. पण आधी आपण ओपनिंग स्टॉक लिहून घेऊ. ओपनिंग स्टॉक आहे 65,000. ठीक आहे. आता आपण पुढची ॲडजस्टमेंट आहे सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ 2,000 लेस ॲडव्हान्स सॅलरी. किती आहे? 2,000. आउटर कॉलमला 3,000 लिहून घेऊ. आता आपण दुसरा इफेक्ट देणार आहोत दोन्ही ॲडजस्टमेंटचा. ठीक आहे. पहिला आहे आउटस्टँडिंग ओके. पहिलं आहे ॲडव्हान्स सॅलरी, किती? 2,000. ठीक आहे. आणि नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. एक तर आहे रॉयल्टीज किती आहे, आणि दुसरा आहे वेजेस. दोन्ही आपण अशा प्रकारे लिहून घेऊ. लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्स जो असतो तो लायबिलिटी साईडला येतो. ठीक आहे. तर तो आपण लायबिलिटी साईडला लिहून घेतो आहे. टोटल भेटते आपल्याला इथे 2,800 सॉरी 2,300 टोटल येईल इथे. 2,300 टोटल येईल इथे, कारण रॉयल्टीज 1,500 रुपये आहे. पुढचं आहे लेस बॅड डेब्ट्स इथे लेस करायचे आहेत आपल्याला
40,000 मायनस 1,000 जे लेस बॅड डेप्स म्हणजे पुढची ॲडजस्टमेंट आय क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्स ₹1,000. तर आपण बॅड डेप्स लेस केलेले आहेत इथे. आणि आता त्याच्यानंतर आपण रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स, म्हणजे ती अमाऊंट मायनस केल्यावर किती वाजतात 39,000. मग त्याच्यावर आपण 3% काउंट करणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, 100 ते 2 शून्याला 2 शून्य गेले आणि 390 इंटू 3 केलं तर आपल्याला भेटेल अमाऊंट किती भेटेल, 3%ने 1170. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, 39,000मधनं 1170 मायनस करायचं आहे. ठीक आहे. इथे कसं केलं तुम्हाला कळलं असेल, नसेल कळलं तर मला तुम्ही विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये. ठीक आहे. हे लेस केलं आता 39,000मधनं 1170 लेस केल्यावर आपल्याला मिळाले 37,830. ठीक आहे. आता इकडे त्याची दुसरा जो इफेक्ट आहे तो जाईल बॅड डेप्सला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बॅड डेप्सचे जुने आहेत, म्हणजे जे आधीचे बॅड डेप्स आपल्याला इथे दिलेले आहेत ना, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्स ₹1,000, हे न्यूवाले ते लेस करायचे आहेत. आणि RDD आहे ती पण लेस करायची. तर आपल्याला मिळते ॲड करायचे, टोटल होते 2570 आणि मायनस ओल्ड RDD 1,000. तर आपल्याला मिळाले 1570. आता आपण बघूया डेप्रिसिएशन कशावर आहे. लँड अँड बिल्डिंग आहे 37,800, त्याच्यावर 5% डेप्रिसिएशन आहे. तर आपल्याला मिळते 1,890. आणि त्याच्यानंतर आहे 17,250 फर्निचर आहे, त्याच्यावर आपल्याला मिळेल 10%. 10%ने किती 1,725. असं नाही केलं तरी चालतं, कारण 10% दिले ना, मग पुढचे जे 4 डिजिट आहेत ना ते धरायचे, शेवटचं शून्य कॅन्सल करायचं, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही. ठीक आहे. 10%ने असेल तर. ठीक आहे. आता इथे आपण हे मायनस केले 1890, 37,800मधून आपल्याला मिळाले 35,910. त्याच्यानंतर 17,250मधून 1,725 मायनस केले, मिळाले 15,525. ठीक आहे. आपल्याला हे डेप्रिसिएशनही झालं आहे. अशा प्रकारे सगळ्या ॲडजस्टमेंट्स आपल्या सोडवून झालेल्या आहेत. तर आपण पूर्ण क्वेश्चन सोडवायचा आहे. डेप्रिसिएशनची दुसरा इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. डेप्रिसिएशन फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग किती आहे, दोघांची टोटल जी आहे 1,890 आणि 1,725, दोघांचीही जी टोटल आहे ती आपल्याला आउटर कॉलमला लिहून घ्यायची आहे. 3,615, 1,725 आणि 1,890 टोटल आहे 3,615. ठीक आहे. अशा प्रकारे पूर्ण एंट्रीज आपल्या करून झालेल्या आहेत, म्हणजे जे ॲडजस्टमेंट्स आहेत ते पण झालेले आहेत. आणि ट्रायल बॅलन्स जो आहे त्याच्यामधल्या पण सगळ्या एंट्री अशा प्रकारे करून झालेल्या. एकदा शेवटी एंट्री चेक करायच्या आहेत, सगळ्या एंट्रीज आपण बरोबर केल्यात की नाही, सगळी अमाऊंट चेक करायची आहे. दोन्ही साईडची आता टोटल करायची आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. ठीक आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला टोटल करून घ्यायची. ज्या साईडची टोटल मोठी असेल ती खाली लिहून घ्यायची. तर क्रेडिट साईडची टोटल इथे मोठी आहे, किती आहे ती 1,76,000. ठीक आहे. ज्या साईडची टोटल मोठी असेल, म्हणजे क्रेडिट साईडची टोटल मोठी असेल तर तो फायदा असतो, आणि डेबिट साईडची मोठी असेल तर तो लॉस असतो. इथे प्रॉफिट झालेला आहे, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन असं लिहून घ्यायचं आहे. 51,180 आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे. ठीक आहे. पुढे हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय लिहायचं आहे, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, म्हणजे वरून खाली आणलं. किती येते 51,180. आता इथेही तसंच करायचं आहे, दोन्ही साईडची टोटल करायची आहे. जर डेबिट साईडची टोटल जास्त असेल तर ऑब्वियसली लॉस असतो. जर खर्च जास्त झाला आणि इन्कम कमी आलं तर ते ऑब्वियसली लॉस असतो. इथे तसं नाही आहे, इथे प्रॉफिट झालेला आहे पार्टनर्सना, शिल्पा आणि कटरीनाला. ठीक आहे. 50 दोन्ही साईडची टोटल मोठी टोटल आपण दोन्ही साईडला लिहून घेतली 52,680. ठीक आहे. इथे फायदा झालेला आहे 35,465चा फायदा झालेला आहे. इथे हा जो फायदा आहे तो दोन्ही पार्टनर्सना वाटून द्यायचा आहे, पण इथे कसा वाटायचा हे सांगितलं नाही, कुठल्या रेशोमध्ये त्यांना वाटायचं हे सांगितलेलं नाही आहे. पण आपल्याला माहीत आहे की जेव्हा दिलेलं नसतं प्रॉब्लेममध्ये, किंवा जेव्हा ठरलेलं नसतं की कसा वाटून घ्यायचा, तेव्हा तो
इक्वली वाटायचा असतो. म्हणजेच आपण काय करणार आहोत, 35,465 डिवाइड बाय 2 करणार आहोत आणि डिवाइड बाय 2 केल्यावर दोघांनाही अमाऊंट किती भेटेल आपल्याला, 17,732 आणि 17,733. राऊंड फिगर राऊंड ऑफ केले तरी चालते. ठीक आहे. आता शिल्पामध्ये 17,732 आपण ॲड केले नेट प्रॉफिट. ठीक आहे. ती ॲड केल्यावर आपल्याला मिळेल 65,732 आणि ड्रॉईंग लेस केली आणि आपल्याला मिळाले 60,735. आता पुढे बघू कटरीनाची किती अमाऊंट आहे, 45,000. त्याच्यामध्ये पण आपण 17,733 ॲड करून घेऊ. ॲड नेट प्रॉफिट करू, 17,733. ठीक आहे. ते ॲड केल्यावर आपल्याला अमाऊंट मिळेल 62,732. तिने पैसे काढलेले आहेत बिझनेसमधनं स्वतःच्या कामासाठी, म्हणजे त्याला म्हणतात ड्रॉईंग, त्याला म्हणतात 3,000 पर्सनल यूजसाठी जो पैसा काढला जातो पार्टनर्सकडून त्याला ड्रॉईंग म्हणतात. ठीक आहे. ओनर्सकडून टोटल मिळाली 59,733. ठीक आहे. आता दोन्ही साईडचे पूर्ण एंट्री व्यवस्थित केल्या की नाही ते चेक करायचं आहे. ठीक आहे. इथे मी एक मिस्टेक केली होती, ती मी बरोबर केली आहे. रॉयल्टीज 1,500 होती, ती मी 2,000 लिहिली होती, ती मी 1,500 केली आहे, तर इथे 2,300 टोटल आलेली आहे. ठीक आहे. पूर्ण प्रॉब्लेममध्ये कुठे प्रॉब्लेम असेल अमाऊंटचा तर प्लीज समजून घ्या, कारण स्पीड दोन्ही साईडची टोटल आपल्याला आपण इथे केलेली आहे. ठीक आहे. तर टोटल आपल्याला मिळेल 1,87,265. दोन्ही साईडची टोटल सेम येणं गरजेचं आहे, तरच आपला प्रॉब्लेम बरोबर आहे, त्याला म्हणतात टॅली होणं. ठीक आहे. हा प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. दोन्ही साईडने टोटल आपण लिहून घेतलेली आहे. काही कळलं नसल्यास किंवा कुठे काही कळलं नसल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.